नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी सर्व्हिसमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की MSc-ची परीक्षा असते इंजिनिअरिंगसाठी किंवा बायोटेक्नॉलॉजीसाठी. तुम्ही त्या परीक्षेमध्ये तुमचं जर हॉल तिकीट आलं असेल तर हॉल तिकीट तुम्ही कसं डाउनलोड करू शकता PCB ग्रुप आणि PCMसाठी ते आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये जायचं, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही हे फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. तर मोबाईलमध्ये गेल्यावर तर MSc असं सर्च केल्यानंतर जी पहिली लिंक येईल ती तुम्हाला ओपन करायची आहे. ती लिंक ओपन केल्यानंतर तिचा पहिला जो ऑप्शन आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. पहिल्या ऑप्शनवर इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं साईन पेजचा ऑप्शन येईल. म्हणजेच तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी ऑप्शन येईल. जो तुम्ही फॉर्म भरताना ईमेल आय डी वापरला होता तो फॉर्म भरताना ईमेल आय डी वापरताना जो ईमेल आय डी होता तो तुम्ही इथे टाकायचा आहे आणि त्याचप्रमाणे जो पासवर्ड होता तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर फॉरगेट माय पासवर्ड यावर क्लिक करून तुम्ही इथे तुमचा ईमेल आय डी टाकून तुमच्या ईमेल आय डीवर पासवर्ड पाठवू शकता आणि तुमचा पासवर्ड इथे चेंज करू शकता. तर आता लॉग इन आपण करणार आहोत आणि लॉग इन करून आपण पाहणार आहोत की हॉल तिकीट आपलं आलं की नाही आहे ते. तर इथे बघू शकता मी एका कॅन्डिडेटचं इथे लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हा डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड म्हणजे तुमचं हॉल तिकीटचं तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरला असाल, अंडर ग्रॅज्युएट असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल, टेक्निकलमध्ये असाल, मेडिकलमध्ये असाल, त्याचं जर तुम्हाला हॉल तिकीट आलेलं असेल तर तुम्हाला इथे तुमचं हॉल तिकीट दिसणार आहे. जर तुमचं हॉल तिकीट आलेलं नसेल तर तुम्हाला इथे नो एनरोलमेंट फाउंड असं ऑप्शन येणार आहे. म्हणजे जर तुमची एक्झाम उशिरा असेल तर तुमचं हॉल तिकीट उशिरा येणार आहे. तर इथे मी दुसऱ्या एका कॅन्डिडेटचं प्रोफाईल तुम्हाला लॉग इन करून दाखवतो, म्हणजेच तुम्हाला समजेल की हॉल तिकीट कसं पाहता येणार. तर आपण एका दुसऱ्या कॅन्डिडेटचं इथे लॉग इन करूया. कॅन्डिडेटचं लॉग इन केल्यानंतर पुन्हा सेम स्टेप आपण हॉल तिकीटमध्ये जाणार आहोत आणि हॉल तिकीट पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता या कॅन्डिडेटने अंडर ग्रॅज्युएटसाठी फॉर्म भरला होता आणि याचं कॅन्डिडेटचं जे हॉल तिकीट आहे ते आलेलं आहे. PCB ग्रुपसाठी 2024साठी इथे पाहू शकता अंडर ग्रॅज्युएटमध्ये जे हॉल तिकीट आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड ॲडमिट कार्डसाठी तुम्हाला ऑप्शन येईल. त्या डाउनलोड ॲडमिट कार्डचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोडवर क्लिक करून PDF स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲडमिट कार्ड डाउनलोड होईल. तर अशा प्रकारे PCB आणि PCM ग्रुपसाठी जेव्हा तुमची परीक्षा असते तेव्हा तुम्हाला हॉल तिकीट नक्की मिळते. तर नक्की या वेबसाईटला नक्की चेक करा.